हॅलो, नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बनवतोय बटाट्याचे चिप्स किंवा याला कुरकुरे देखील म्हणू शकता. खूपच टेस्टी होतं, अगदीच झटपट तयार होतं, जास्त वेळ अजिबात नाही लागत आणि एकदा बनवलेलं पूर्ण महिनाभरासाठी आपण साठवून ठेवू शकतो. तर त्यासाठी इथं मी 3 बटाटे घेतलेले आहेत, उकडून घेतलं आणि त्याची सालं काढून घेतली. आता हे बटाटे या छोट्याशा खिसणीवर छान असे किसून घ्यायचे, कारण यामध्ये अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत, त्यासाठी हे किसून घ्यायचे. तर हे 3ही बटाटे छान असे मी किसून स्मॅश करून घेते. आता हे बटाटे छान असे स्मॅश करून झालेले आहेत. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथं मी एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. यामधलं थोडं थोडं पीठ या बटाट्यांमध्ये मिक्स करायचं आहे. जास्त पिठाची गरज लागत नाही, अगदी छोट्या वाटीनं 1 वाटी पीठ पुरेसं होतं. तर हे सगळं पीठ या बटाट्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जितकं पीठ या बटाट्यांमध्ये बसेल तितकं पीठ यामध्ये मिक्स करायचं आहे. बटाटे जर जास्त शिजलेले असतील तर पीठ जास्त लागेल आणि जर व्यवस्थित शिजलेले असतील नॉर्मल तर जास्त पीठ लागणार नाही. तर इथं बघू शकता छान असं आपलं पोळ्यांचं पुरण जसं असतं त्या प्रकारे हे मिश्रण झालं पाहिजे. हे छान असं मी मिक्स करून घेते, छान असं मळून घेते. इथं गरज वाटली तर तुम्ही तेलाचा हात लावू शकता, कारण हा शिजलेला बटाटा असल्यामुळं हाताला खूप चिकटतो. आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले देखील वापरू शकता. चिली फ्लेक्स, आले लसणाची पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना यापैकी कोणतेही फ्लेवर तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही इथं वापरू शकता. कसुरी मेथी घालू शकता, जिरे घालू शकता, ओवा देखील घालू शकता. मी इथं काहीही वापरत नाही, प्लेन चिप्स हे मी इथं ठेवणार आहे. तर त्यासाठी मी मसाले घेतलेले नाहीत. हा आपला पिठाचा गोळा तयार झाला. आता यामधला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. हा गोळा तांदळाच्या पिठामध्ये छान घोळवून घ्यायचा आणि पोळपाटावर याची छान अशी पोळी लाटायची. सुरुवातीला हाताने थोडंसं प्रेस करून घ्या, म्हणजे लाटायला सोपं जातं. आणि आता अलगद हाताने याची पोळी लाटून घ्यायची. खूप नाजूक असतं हे पीठ, त्यासाठी अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटावी लागेल. जास्त जाडसर नाही किंवा जास्त पातळ नाही, अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. गरज लागेल तसं तांदळाची पिठी वापरायची, म्हणजे हे अजिबात चिकटणार नाही. आणि आता इथं बघू शकता छान अशी याची पोळी लाटून तयार झालेली आहे. आता एका काटे चमच्याने या पोळीला या प्रकारे छिद्र पाडून घ्यायची आहेत, कारण हे आपले चिप्स फुलायला नको. जर ते फुलले तर मऊ पडू शकतात, ते कुरकुरीत क्रिस्पी होणार नाहीत. त्यासाठी ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. तर इथं एक पिझ्झा कटर घेतलेला आहे आणि या पिझ्झा कटरनी आपल्याला ज्या शेपमध्ये हे चिप्स बनवायचे आहेत त्या शेपमध्ये कट करून घ्यायचे. तर मी इथं हे त्रिकोणी नाचोसच्या आकारात कट करून घेते. तुम्ही याचे पापड देखील बनवू शकता गोल आकारात, किंवा चौकोन आकारात बनवू शकता, किंवा याचे पट्ट्या कट करू शकता. तुम्हाला ज्या आकारात आवडतील त्या आकारात तुम्ही हे चिप्स बनवू शकता. हे असेच चौकोन आकारात ठेवले तरीही खूप छान दिसतात दिसायला चिप्स आणि तितकेच क्रिस्पी तयार होतात. मुलांना खाण्यासाठी नेहमी कुरकुरीत काहीतरी पाहिजे असतं, किंवा मोठ्यांना देखील चहाबरोबर काहीतरी खाण्याची सवय असते, त्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे. खूप चविष्ट तयार होतात हे चिप्स, हे कुरकुरे. आणि एकाच वेळी जास्त प्रमाणात बनवून आपण हे स्टोअर करून देखील ठेवू शकतो. तर एक वेळ नक्की ट्राय करा, तुम्हाला हे कुरकुरे, हे चिप्स नक्कीच आवडतील. तर आता माझे बरेचसे चिप्स बनवून तयार झालेले आहेत. एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि आता गॅसवर तेल देखील गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये हे चिप्स थोडे थोडे घालून आपण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. खूप नाजूक आहेत हे चिप्स, त्यामुळं हात लावले तर ते तुटू शकतात, मोडू शकतात. म्हणून मी प्लेटनीच यामध्ये तेलामध्ये जितके बसतील तितके चिप्स घालून घेतले आणि छान आता क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया. सुरुवातीचे 2 मिनिटं हे चिप्स तेलामध्ये थोडेसे कडक होऊ द्यायचे आणि त्यानंतर ते उलटून पालटून दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे.
थोडासा रंग यायला सुरुवात झाली की अगदी काही सेकंदामध्येच हे चिप्स डार्क व्हायला सुरुवात होते. तर इथं बघू शकता छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. यावेळी हे चिप्स काढून घ्यायचे आहेत, नाहीतर लगेच हे चिप्स डार्क व्हायला लागतात. तर इथं बघू शकता हे सगळे चिप्स आपण तळून घेतलेले आहेत. अगदी छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. अगदी क्रिस्पी असे हे आपले चिप्स तयार झालेले आहेत. तुम्ही देखील हे चिप्स हे कुरकुरे एक वेळ नक्की ट्राय करा. खूपच क्रिस्पी तयार होतात. ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारा बेल आयकॉन प्रेस करा. कमेंट करून सांगायला विसरू नका ही रेसिपी कशी वाटली ते. थँक्यू.